धोबी नाभिक समाजाला एससी प्रवर्गात सामील करा, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। धोबी व नाभिक समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावे याबद्दल भारत सरकारने 26 जुलै 1985 रोजी एक महत्त्वाचे परिपत्रक जारी करून देशभरातील सर्व राज्यांना निर्देशित केले होते। मात्र अद्याप देखील त्या आदेशाचे पालन होत नसून महाराष्ट्रात याची अंमलबजावणी होत नाही। तरी याचे स्मरण करून आज महाराष्ट्र नाभिक महामंडळ तसेच परिट धोबी समाज संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन निदर्शने करण्यात आली। धोबी व नाभिक समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गात तात्काळ समावेश करावा आणि यापुढे इतर मागासवर्गीय ओबीसी मध्ये न राहता एससी गटात गणले जावेत अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली। यावेळी नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष भीमराव वारोडे, सचिव बीके सोनेजी, परिट धोबी समाजाचे प्रदेश कार्याध्यक्ष कृष्णा शिंदे, जीवा सेने प्रदेशाध्यक्ष दिनेश महाले, नरेंद्र खोंडे, अनिल सैंदाने, प्रकाश जाधव, मनोज ठाकरे, विनोद परदेशी, नितीन परदेशी, धनराज पगारे, गणेश परदेशी आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। धोबी नाभिक समाजाला एसटी कॅटेगरीमध्ये घेतलंच पाहिजे। धोबी नाभिक समाजाला एसटी कॅटेगरीमध्ये घेतलंच पाहिजे। नाभिक समाजाला एससी मध्ये घेतलंच पाहिजे। बाबासाहेब आंबेडकरांचा आज दिनांक 23/9/2025 माननीय कलेक्टर साहेब मॅडम यांना आम्ही भेटण्यासाठी आलेलो, निवेदन देण्यासाठी। विषय धोबी व नाभिक समाजाचा यांना खूप वर्षापासून अनेक सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आले, अनेक गेले, अनेक पक्ष आले, अनेक पक्ष गेले। आमची मागणी अनेक वर्षापासून आहे, पण ती मागणी कुठल्याही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या याच्यातनं ज्या गव्हर्नमेंट आले त्यांनी कोणीही आमची मागणी पूर्ण केली नाही। तर आमची इतकीच मागणी आहे, धोबी समाज आणि नाभिक समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे। ही आज धोबी समाज व नाभिक समाजाचे सगळे पदाधिकारी, जिल्ह्याचे व शहराचे पदाधिकारी मिळून आम्ही हे निवेदन द्यायला आलेलो आहे। तर कृपया करून सेंट्रल गव्हर्नमेंटनी या गोष्टीकडे लक्ष द्यावा, हीच आमची विनंती आहे। तुम्हाला कशामध्ये आरक्षण? आम्हाला आरक्षण एससी मध्ये पाहिले, ही आमची बाकी राज्यांमध्ये बऱ्यापैकी आम्हाला एससी मध्ये आरक्षण मिळालेलं आहे। तेच महाराष्ट्रामध्ये पण आम्हाला धोबी व नाभिक समाजाला आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे, हीच आमची गव्हर्नमेंटला मागणी आहे। कार्याध्यक्ष 17 राज्यामध्ये आम्हाला धोबी समाजाला एसटी कॅटेगरीमध्ये आरक्षण आहे, पण महाराष्ट्रामध्येच भेटत नाही आहे। आम्हाला 1985 पासून दिलेले धोबी आणि नाभिक समाजाला, पण अजूनसुद्धा न्याय मिळत नाही आहे। तर मोदी साहेबांनी आमच्या धोबी आणि नाभिक समाजाचा विचार करावा, एवढीच आमची मागणी आहे। परंतु ज्या पूर्वीच्या सरकारने या अधिसूचीकडे लक्ष दिलेले नाही, एकूण 7 राज्यामध्ये धोबी आणि नाभिक समाजाला एससी मध्ये घेतले गेलेले आहे। त्याच धर्तीवर आम्हालाही महाराष्ट्रात एससी मध्ये या राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने घ्यावं, अशी ही आमची जुनी धुळखात पडलेली मागणी या शासनाने पूर्ण करावी, हीच आमची मागणी आहे। आमची धोबी समाजाची